मांजरसुंभा महामार्गावर सोनेगाव फाटा येथे झालेल्या एसटी बस आणि मोटरसायकलच्या अपघातात मोटरसायकलस्वार जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की मांजरसुंभा महामार्गावरून आजिम हज्जू शेख वय वर्ष 31 राहणार अंबाजोगाई हे आपल्या मोटरसायकल क्रमांक MH24Y5031 वरून 4 वाजण्याच्या सुमारास पाटोद्याच्या दिशेने येत असताना मांजरसुंभ्याच्या दिशेने जाणाऱ्या बस क्रमांक MH13CU 7898 भिवंडी ते अहमदपूर भरधावात ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या दुचाकी स्वाराला जोराची धडक दिली। या दरम्यान एसटी बसचा एवढा वेग होता की दुचाकी स्वाराला 1500 ते 200 फुटापर्यंत फरफटत घेऊन गेला। यावेळी मयत शेख आजिम यांच्या मृतदेहाचे अवयव रस्त्यावर विखुरले गेले होते। अपघात होताच एसटी बसच्या चालकाने तिथून पळ काढला। घटनेची माहिती पाटोदा पोलिसांना होताच घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाटोदा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलाय। मयत शेख आजिम यांना एक मुलगा 2.5 वर्षाचा तर दुसरा 3 महिन्यांचा असून एसटी बस चालकांच्या निष्काळजीपणामुळे या बालकांचं वडिलाचं छत्र हिरावल्याची नातेवाईकांनी आरोप केलाय। सदर अपघाताची बातमी पसरताच हळहळ व्यक्त करण्यात येत असून मयत शेख आजिम हे स्वतः स्कूल बस चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। या अपघातासंदर्भात पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अधिक तपास पाटोदा पोलीस करत आहेत। नमस्कार, JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।